देवेंद्र फडणवीस उद्या मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। मराठवाड्यातील नुकसानाचा ते आढावा घेतील, त्या ठिकाणी पाहणी करतील। संभाजीनगर मधील नुकसानाची सुद्धा माहिती जाणून घेणार आहेत। एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। विविध ठिकाणी शेती पिकांचं जे नुकसान झालेलं आहे पावसामुळे, मुसळधार पावसामुळे, त्या ठिकाणी जाऊन स्वतः पाहणी करतील, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील। संभाजीनगर मधील नुकसानाची माहिती ते जाणून घेणार आहेत। एकंदरीतच ही पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमके काय आदेश देतात आणि शेतकऱ्यांसाठी नेमकी मदत काय जाहीर करतात, काय घोषित करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मराठवाड्यातील नुकसानाची पाहणी देवेंद्र फडणवीस उद्या करणार आहेत। विविध भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या ठिकाणी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एवढंच नव्हे तर घरांचं सुद्धा काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे। बचाव कार्य राबवलं जात आहे, अनेक लोकांचं स्थलांतर हे सुरू आहे। असं असताना मराठवाड्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दौरा करणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथली नेमकी काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। अक्षय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मराठवाड्याचा दौरा करतील, एकंदरीतच त्यांचा दौरा कसा असेल? एकूण आपण बघतोय ऋतुजा की मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येनं अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारांकडनं मागणी केली जाते की भरघोस अशी मदत तर शेतकऱ्यांना पाहिजे। ओला दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, अनेक त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतायत। मात्र या सगळ्या संदर्भात वस्तुस्थिती ग्राउंडवरती काय आहे हे बघण्यासाठी उद्या मैदानात उतरणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या जवळपास मराठवाड्यातील 3 ते 4 जिल्ह्यांचा दौरा हा केला जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट हे स्वतः मुख्यमंत्री बघणार आहे आणि त्यानंतर मराठवाड्या संदर्भात सरकार म्हणून आपल्याला काय करता येईल याचा निर्णय लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।